शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या गहू या पिकाला तणनाशकचा वापर करताना आपण कुठल्या प्रकारची काळजी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे? गहू पिकात तणनाशक आपण कशा पद्धतीने वापरला गेलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं द्रावण तयार करायला पाहिजे आणि काय फायदे आपल्याला होऊ शकतात तणनाशक वापरल्यामुळे, आणि चुकीच्या पद्धतीने जर आपण तणनाशक वापरलं तर काय नुकसान त्या ठिकाणी आपलं होऊ शकते. तर आज आपल्या गहू या पिकात आपण तणनाशकचा वापर त्या ठिकाणी करत आहे आणि इतरही शेतकरी बांधवांना तर प्रामुख्यानं आपण जे तणनाशक वापरत आहे ते एपीएमसी कंपनी अल्ग्रिप त्या ठिकाणी आहे. यामध्ये मेटसल्फ्युरॉन मिथाइल 20% डब्ल्यूची फॉर्म्युलेशन मध्ये त्या ठिकाणी येते आणि हा घटक प्रामुख्याने यामध्ये पाहायला मिळते. तर हे आणि 2 पुडी 2 पॉकेट यामध्ये पाहायला मिळते. हे 1 नंबर आणि हे 2 नंबर. इथंच आपल्या शेतकरी बांधवांची चूक होते की चुकीच्या पद्धतीने जर आपण पाणी केलं, द्रावण केलं तर आपल्याला पाहिजे रिझल्ट तणनाशकाचे होत नाही. यामध्ये जे 2 पॉकेट असतात तर बरेचसे आपले शेतकरी बांधव काय करतात की यामध्ये फक्त एकच पुडी एकच पॉकेट त्या ठिकाणी टाकतात. तर असं आपल्याला करायचं नाही आहे. अगोदर द्रावण करताना आपल्याला जेवढं किंवा एका पॉकेटमध्ये आपण 7 किंवा 8 पंप आपल्या 15 लिटर पंपाचे त्या ठिकाणी करू शकता. तर अगोदर हे जी पुडी असते हे पुडी आपल्याला फोडून आपण जे द्रावण केलेलं असते यामध्ये टाकून द्यायची आहे. हे जे पॉकेट आहे हे पूर्णपणे विरघळल्यानंतर आपल्याला नंतर शेवटी 2 नंबरला हे लिक्विड टाकायचं आहे. यामुळे चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येतील. दोन्ही जर आपण कंबाईन वापरले, चांगलं द्रावण केलं तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट शेतकरी बंधूंनो आपल्याला गहू या पिकात तणनाशक वापरताना त्या ठिकाणी होणार आहे. या एका पॉकेटमध्ये 8 ग्रॅमचं पॉकेट असते, हे अल्ग्रिप नावाचं जे आपलं तणनाशक आहे. याच्यामध्ये आपण 7 किंवा 8 पंप आपले 15 लिटरचे पाण्याचे त्या ठिकाणी करू शकता. जास्तही करू नका आणि कमी करू नका. कमी केले तर विपरीत परिणाम आपल्या गहू पिकावर होऊ शकतो, किंवा जास्त प्रमाणात केले आपण 10-12 तर पाहिजे रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे द्रावण जे आहे त्या ठिकाणी करायचं आहे. 8 डबे आपण या एका पॉकेटमध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत आणि प्रत्येक पंपाला एक माप त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. जे आपलं 250-300 ml चं माप असते ते माप आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला शिंपडायचं आहे. कुठल्याही पिकामध्ये तणनाशकाचा वापर करताना प्रामुख्याने पाणी जे असते स्वच्छ पाणी त्या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे. जेवढं पाणी स्वच्छ असेल, चांगलं असेल, जर पीएच चांगला असेल तेवढा रिझल्ट हा आपला तणनाशकाचा चांगला येणार आहे आणि जलद गतीने आपला रिझल्ट येणार आहे. आता शेतकरी बंधूंनो, गहू या पिकावर तणनाशक वापरताना, तणनाशक शिपडताना आपण कुठल्या प्रकारची काळजी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे, काय गोष्टीचा विचार करून आपण तणनाशक मारायला पाहिजे, जेणेकरून 100% रिझल्ट हा तणनाशक वापरल्यानंतर आपलं गवत त्या ठिकाणी मेलं पाहिजे, तण मेलं पाहिजे, तणाचा नायनाट त्या ठिकाणी झाला पाहिजे. सर्वात अगोदरची जी काळजी आपल्याला घ्यायची असते ते म्हणजे आपलं शेत हे ओलं असायला पाहिजे. ज्या वेळेस आपण आपल्या गहू पिकाला तणनाशकची फवारणी करता त्याच्या अगोदर आपल्या गहू पिकाला पाणी त्या ठिकाणी आपण देऊन द्यायचं आहे आणि फवारणीच्या लायक शेत झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. म्हणजे प्रामुख्याने ओलावा, कुठल्याही पिकात तणनाशक वापरताना खाली ओलावा असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, नाहीतर पिकाला शॉक त्या ठिकाणी लागू शकतो. तर हे प्रामुख्याने पहिली काळजी आहे. दुसरी काळजी म्हणजे गहू या पिकात तणनाशकची फवारणी करताना आपलं जे तण आहे हे 2 किंवा 3 पानावरच त्या ठिकाणी असायला पाहिजे. जास्त पानांचं जर तण असेल तर प्रामुख्याने ते मरणार नाही, परिणामी ते मोठं होऊन आपल्याला बाधा होऊ शकते. म्हणून लवकर आपण तणनाशकचा निर्णय घ्या. 2 किंवा 3 पानाचं, आता इथं आपल्याला तण दिसत असेल, हे बघा, हे 3-4 पानाचं तण त्या ठिकाणी आहे आणि एवढ्या पानावर तण असतानाच त्याचा नायनाट त्या ठिकाणी आपल्याला उत्तम प्रकारे होतो आणि तो आपल्याला करायचा आहे. आता हे पहा, 3 ते 4 पानाचं तण आहे आणि याच्यावर चांगला रिझल्ट हा तणनाशकचा त्या ठिकाणी होतो. तर हे प्रामुख्याने गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घ्या. तिसरी महत्वाचं म्हणजे पाणी स्वच्छ वापरा आणि शिंपडताना, फवारणी करताना आरामशीर, म्हणजे 2-4 पंप जर आपल्याला शिल्लक लागले तरी काही हरकत नाही, परंतु चांगला रिझल्ट त्या ठिकाणी यायला पाहिजे. जेवढं पाणी, जेवढं द्रावण आपल्या गहू पिकावर पडेल तेवढे रिझल्ट त्या ठिकाणी चांगले येणार आहेत. तर हे प्रामुख्याने काळजी त्या ठिकाणी आपण गहू या पिकात तणनाशक वापरताना त्या ठिकाणी घ्या. चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला येतील. आणि तणनाशक वापरल्यानंतर 5-6 दिवसानंतर आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या गहू पिकाला खत व्यवस्थापन करून घ्या. चांगलं खत, त्यामध्ये युरियाचा वापर करा किंवा इतरही जे आपलं पोटॅश असते, युरिया, पोटॅश याचा वापर करा. नाहीतर एक चांगली फवारणी आपण देऊन द्या. खत व्यवस्थापन कुठल्या प्रकारचं करायला पाहिजे तणनाशक वापरताना किंवा फवारणी कुठली घ्यायला पाहिजे याबाबत सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण घेऊन येणार आहे. कारण शेतीमध्ये काम करताना शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत हे प्रामुख्याने जाण आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या युट्यूब चॅनल आहे. म्हणून त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आपण अवश्य करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेती हितार्थ बरेचसे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते आपण अवश्य पहा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहे. धन्यवाद. जय जवान,
जय किसान.